नमस्कार. आजचा विषय बॉम्बे लोकल फंड ऑडिट ॲक्ट 1930 सुधारणा होती. याचं नवीन नामकरण झालं मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम 1930. 1930 मध्ये महाराष्ट्र शासनाने जे महत्त्वाचे अधिनियम केलेले होते त्याच्यामध्ये मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम 1930 अत्यंत महत्त्वाचा होता. 1930 ते 2013 या कालावधीमध्ये एकंदरीत 12 दुरुस्त्या या अधिनियमामध्ये करण्यात आल्या आणि अत्यंत ताजी आणि नवीन असलेली दुरुस्ती ही एप्रिल 2013 मध्ये करण्यात आली आणि या दुरुस्ती अन्वये काही कलमांमध्ये बदल झाला आणि या अधिनियमाचं नाव महाराष्ट्र स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम असं करण्यात आलं. या अधिनियमाची ओळख करून घेत असताना लेखापरीक्षक हा शब्द मी वापरणार आहे. लेखापरीक्षक म्हणजे संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा असा अर्थ त्याचा आहे आणि त्या अनुषंगानं आता आपण महत्त्वाच्या कलमांचा विचार करूया आणि त्याच्यावर विश्लेषण करूया. या अधिनियमामध्ये 18 कलमे आहेत आणि पहिला आणि दुसरं कलम जे आहे त्याच्यामध्ये त्या अधिनियमाची व्याख्या वगैरे दिलेल्या असून कलम 3 मध्ये मात्र या अधिनियमामध्ये अंतर्भूत असणाऱ्या सर्व प्रकारची पदनामे यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. महत्त्वाचे जे लेखापरीक्षेच्या अनुषंगानं कलम आहेत ते 4 ते 10 या कलमामध्ये लेखापरीक्षण समाविष्ट असून त्याच्या पुढील कलमांमध्ये आयुक्तांचे लेखापरीक्षा संदर्भात लेखापरीक्षा अहवालासंदर्भात लेखापरीक्षा अहवालाच्या संदर्भातून झालेल्या दंडाच्या स्वरूपात असणारे सर्व प्रकारचे अधिकार आयुक्तांचे आहेत आणि त्याच्यानंतर उपसंहार. या अधिनियमातलं सर्वात महत्त्वाचं कलम जिथून खऱ्या अर्थानं लेखापरीक्षा सुरू होते ते म्हणजे कलम क्रमांक 4. कोणत्याही संस्थेची लेखापरीक्षा करायची असेल तर त्या संस्थेचे लेखे हे लेखापरीक्षणास सादर करणे हे त्या ऑडिटी कार्यालयाचं म्हणजे त्या संबंधित कार्यालयाची जबाबदारी असते आणि त्या प्राधिकरणावर या कलम 4 अन्वये लेखे लेखापरीक्षणास सादर करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. कलम क्रमांक 5 घेऊया. सर्वसाधारणपणे प्रत्येक लेखाच्या लेखापरीक्षणाचा एक कालावधी निश्चित केला असतो. मग तो कालावधी एका वित्तीय वर्षासाठी असू शकतो, 2 वित्तीय वर्षासाठी असू शकतो, 3-4 जे काही असेल. त्याच्यामुळं या कलम 5 अन्वये साधारणतः लेखापरीक्षण कालावधी हा निश्चित करण्यात आलेला आहे. हा कालावधी राज्य शासनाकडून निश्चित केला जातो किंवा आयुक्ताकडून आदेशित केला जातो. कलम क्रमांक 6 अत्यंत महत्त्वाचं लेखापरीक्षकांसाठी असलेलं हे कलम क्रमांक 6 आहे. या कलम क्रमांक 6 मध्ये खऱ्या अर्थानं लेखापरीक्षकाचे अभिलेखासंदर्भात असणारे अधिकार याच्यामध्ये साठवलेले आहेत. कलम क्रमांक 6च्या अनुषंगाने लेखापरीक्षक त्याला लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक दस्तऐवजाची लिखित स्वरूपात मागणी करून देतो आणि ही मागणी केलेले दस्तऐवज सादर करण्याची ते त्याला पुरवण्याची जबाबदारी या कलमान्वये संबंधित ऑडिट कार्यालयावर सोपवलेली आहे. एवढंच नव्हे तर काही प्रकरणामध्ये एखादी व्यक्ती जी या दस्तऐवजाशी संबंधित आहे किंवा होती किंवा त्यामध्ये सामील आहे अशा व्यक्तीला सुद्धा तिथे हजर राहण्यास लेखापरीक्षक भाग पाडू शकतो, फरमावू शकतो. याशिवाय या कलमान्वये लेखापरीक्षकाला ज्या कार्यालयाचं त्याला लेखापरीक्षण करायचं आहे, ज्या स्थानिक संस्थेचं त्याला लेखापरीक्षण करायचं आहे त्या संस्थेचा प्रत्येक दस्तऐवज तपासण्याचा अधिकार प्राप्त झालेला असून त्याला जे योग्य वाटेल ते दस्तऐवज तो सादर करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाला भाग पाडू शकतो. एवढंच नाही तर संबंधित प्राधिकरणाचा सभापती किंवा मानसेवी अधिकारी याला सुद्धा तो लिखित स्वरूपात काही अवधी देऊन लेखापरीक्षणासमक्ष सादर होण्याचे फरमान देऊ शकतो. साधारणतः लेखापरीक्षकाला त्याचे लेखापरीक्षण सुरू करण्याच्या 2 आठवड्याआधी लिखित स्वरूपात संबंधित प्राधिकरणाला नोटीस द्यायची असते. पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तो हा कालावधी 1 आठवड्यापेक्षा कमी असेल या कालावधीची सुद्धा लिखित स्वरूपाची सूचना देऊन आपले लेखापरीक्षण सुरू करू शकतो. कलम क्रमांक 7 अत्यंत महत्त्वाचं कलम आहे.
लेखापरीक्षणाच्या अनुषंगाने कलम क्रमांक 7चं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या कलमाने कलम 6 नुसार मागणी केलेले दस्तऐवज सादर करण्यात जी व्यक्ती हयगय करेल, निष्काळजीपणा दाखवेल किंवा लेखापरीक्षकाने दिलेल्या फरमानाच्या अनुपालनामध्ये हयगय करेल आणि न्यायालयामध्ये ही बाब सिद्ध अपराध ठरल्यास त्यास ₹25,000 रुपयापर्यंतचा दंडाचे प्रावधान या कलम 7 अन्वये निश्चित करण्यात आलेले आहे। अर्थात ही कारवाई करण्याच्या आधी मान्य आयुक्त यांची तशी लिखित परवानगी घ्यावी लागेल आणि आयुक्त सुद्धा याच कलमाचा आधार घेऊन संबंधितास कारणे दाखवा अशी नोटीस इश्यू करू शकतात। म्हणून कलम 7 हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे की जिथे कुठल्याही प्रकारची सबमिशन ऑफ रेकॉर्ड बाबतीत हयगय होत असेल किंवा त्याच्यामध्ये निष्काळजीपणा दाखवला जात असेल किंवा कुणी ते टाळत असेल तर अशा प्रवृत्तीस दंड करण्याची शास्ती या कलम 7 मध्ये नमूद केलेली आहे। कलम 8 मध्ये लेखापरीक्षकाने त्याचा अहवाल किती मुदतीत संबंधित संस्थेपर्यंत पोहोचवायचा आहे, सादर करायचा आहे किंवा निर्गमित करायचा आहे या बाबतीत सूतोवाच केलेला आहे। कलम 8 सांगतो की लेखापरीक्षक त्याच्या लेखापरीक्षा तपासणी अहवालाच्या दिनांकानंतर 3 महिन्यापेक्षा उशीर नसेल या कालावधीत संबंधित अहवाल त्या प्राधिकरणाला सादर करेल, इश्यू करेल, सबमिट करेल। लेखापरीक्षकाने त्याच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये कोणत्या बाबी नमूद करायला पाहिजे याचे सुद्धा निर्देश कलम 9 अन्वये या अधिनियमाने स्पष्ट केलेले आहेत। अत्यंत महत्त्वाचं असं हे कलम 9 आहे कारण कलम 9 अन्वये लेखापरीक्षणाचा जो अहवाल आहे हा तयार होणार आहे। यामध्ये जी नुकतीच सुधारणा झाली त्याच्यानुसार भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग करण्यात आलेले आहेत। भाग 1 याला जे टायटल दिलेलं आहे ते म्हणजे गंभीर अनियमितता। या कलम 9चा अ, ब आणि क असे उपनियम आहेत। भाग 1 मध्ये आपल्याला आता काय नमूद करायचं आहे ते विस्तारपूर्वक बघूया। अ अन्वये कायद्याच्या विरुद्ध करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या प्रदानांच्या रकमा या 9 अ या कलमामध्ये अंतर्भूत आहे। 9 ब कोणत्याही व्यक्तीच्या अक्षम्य हयगयीमुळे झालेले नुकसान म्हणजे प्राधिकरणाच्या निधीला झालेले नुकसान किंवा तूट याची रक्कम, त्याचप्रमाणे कंत्राट देण्यामध्ये झालेली अनियमितता आणि चुकीच्या निर्णयामुळे झालेली महसुली हानी हे कलम 9 ब मध्ये आपल्याला नमूद करायचे आहे। आणि आता महत्त्वाचं एक कलम म्हणजे 9 क। जी रक्कम प्राधिकरणाला मिळालेली आहे व ज्या रकमेची नोंद त्या प्राधिकरणाला लेख्यात घ्यायची आहे परंतु अशी नोंद जर लेख्यात घेतली नाही तर या ज्या सर्व रकमा राहतील लेख्याबाहेरील रकमा या 9 क मध्ये अंतर्भूत होणार आहे। अशा अर्थाने अशा पद्धतीने भाग 1 मध्ये 9 अ ब क नुसार आपल्याला आपल्या अहवालाची मांडणी करायची आहे। त्यानंतर भाग 2 ज्याच्यामध्ये इतर अनियमितता अंतर्भूत आहे। याच्यामध्ये 9 ड या अंतर्गत आपल्याला परिच्छेद मांडणी करायचा आहे आणि वरील म्हणजे आता आपण जे बोललो की 9 अ 9 ब आणि 9 क याच्या व्यतिरिक्त ज्या अनियमितता त्या प्राधिकरणाच्या लेख्यामध्ये दिसून आलेल्या आहेत त्या सर्व अनियमितता इतर अनियमितता म्हणून 9 ड मध्ये आपणास अंतर्भूत करायचं आहे। कलम 9 अन्वये आपल्याला आपण सादर करत असणारा लेखापरीक्षण अहवाल संबंधित संस्थेला सादर करायचा आहे। यानंतरची जी कलमं आहेत कलम नंबर 10, 11, 12, 13 आणि 14 ही कलमं सुद्धा तेवढ्याच महत्त्वाची आहे। कलम 10 लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण केल्यानंतर विहित मुदतीत तो अहवाल स्थानिक प्राधिकरणाला सोपवल्यानंतर
स्थानिक प्राधिकरणाने या अहवालावर नेमकी कोणती कारवाई करायची या बाबतीचे निर्देश या कलम 10 मध्ये देण्यात आलेले आहेत। लेखापरीक्षा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्राधिकरणाने या अहवालामध्ये दर्शवलेले दोष, दुरुस्त्या आणि ज्या काही अनियमितता आहे या अहवाल प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 4 महिन्याच्या आतमध्ये या सर्व प्रकारच्या दोष दुरुस्ती करून आणि संबंधित प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवून दुरुस्तीचा अहवाल हा लेखापरीक्षकास सादर करायचा आहे। तदनंतर लेखापरीक्षक यांनी प्राधिकरणाने सादर केलेल्या दोष दुरुस्तीच्या संदर्भात आपला निर्णय घेऊन त्यामधले कोणते दोष हे मान्य करायचे आहे, कोणते दोष अमान्य करायचे आहे हे ठरवेल। त्याचबरोबर लेखापरीक्षकास म्हणजे संचालकास आणि संचालकांसह सहसंचालक आणि सहाय्यक संचालक यांना त्यांच्या पदानुसार काही रकमांच्या बाबतीत क्षमापित करण्याचे अधिकार दिलेले आहेत। विस्तृतपणे कलम 10 हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर कलम 11 मध्ये आयुक्तांचे प्राधिकरणाच्या निधीचे अक्षम्य हयगईमुळे किंवा हलगर्जीपणामुळे जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची रक्कम वसूल करण्याचे व संबंधिताला दंडित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत। कलम 12 मध्ये आयुक्ताकडून दंडित झालेल्या रकमांच्या बाबतीत ती रक्कम तेवढीच रक्कम वसूल करावी किंवा दंडासह ती वसूल करावी या बाबतीचे अधिकार नमूद केलेले आहेत। कलम 13 या कलमात आयुक्ताद्वारे दंडादाखल दिलेल्या आदेशाविरुद्ध संबंधित इसमास न्यायालयात जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजे त्यावर झालेला दंड जर त्याला तो न्याय्य वाटत नसेल, आयुक्ताद्वारे करण्यात आलेला दंड किंवा वसुली ही त्याला न्याय वाटत नसेल तर तो न्यायालयामध्ये जाऊ शकतो। इथे त्याला त्याची परवानगी ग्रँट केलेली आहे। आणि कलम 14 लेखापरीक्षणाकरिता स्थानिक निधीमधून प्राधिकरणाने केलेला सर्व खर्च हा त्याच निधीमधून खर्ची टाकण्याचे अधिकार सुद्धा या कलम 14 अन्वये त्या संबंधित स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आलेले आहे। हे असे एकंदरीत 3 ते 14 अत्यंत महत्त्वाचे कलम या अधिनियमामध्ये आहे। आणि परत पुनश्च एकदा सांगतो की जी शेवटची दुरुस्ती झाली एप्रिल 2013 मध्ये त्या अन्वये या अधिनियमाला महाराष्ट्र स्थानिक निधी लेखा अधिनियम असे संबोधल्या जात आहे। धन्यवाद।